कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भास्कर शांत हो, काय ओ बाबा कसा शांत राहू, याने फसवलंय आपल्याला। दादा वाटेल ते आरोप करू नकोसा माझ्यावर। तुला फायदा दिसत नाही याच्यात? अरे तुला यातला तोटा दिसतोय का? त्याच्याकडे का कानाडोळा करतोयस तू? अरे भास्कर, काय झालं? बाहेरपर्यंत आवाज येतोय तुझा आणि आपल्या घरामध्ये असं आवाज चढवून बोलायचं कारण काय? अहो तुम्ही पण बोलत नाही आहात काही त्यांना। का मला कळेल तर मी बोलीन ना, मला पण माहित नाही ते कशावर म्हणतायत। आता सांगणार आहे का कुणी काय झालं ते? बिझनेस एक्सपॅन्ड करण्याचा विचार माझा खूप आधीपासून चाललाय। हे काय एका रात्रीत अचानक माझ्या डोक्यात नाही आलंय। किती दिवस आपण दुसऱ्यांच्या जागांवर इव्हेंट करत राहायचे आपले, आणि दुसऱ्यांची जागा म्हणजे त्यांची मर्जी पण राखायची। मग संस्कृती इव्हेंटची स्वतःची जागा का नसावी? हो, काय चुकीचं बोलतोय हा? खरं तर आहे। अगं पण आई, त्यासाठी हा मुंबईत मोठी जागा विकत घ्यायला निघालाय। अव्वाचा सभा किती कर्ज काढावं लागेल माहितीये का याला? मोठी जागा घ्यायचं म्हणतोय, आणि सध्या आपल्या कंपनीला इतकं मोठं कर्ज परवडणं शक्य नाहीये। हे घर आणि असले नसलेली सगळी प्रॉपर्टी गहाण ठेवावी लागणार आहे। हो, पण दादा मोठी रिस्क घेतल्याशिवाय मोठा फायदा होतच नाही ना। आणि मी हे सगळं काहीतरी विचार करूनच बोलतोय ना। काय चुकलं माझं? काय चुकलं? तू आम्हाला कोणालाही न विचारता, विश्वासात न घेता एकट्याने लोन अप्लाय करून बसलायस। तू कधी विचार केलास जर हे कर्ज आपण फेडू शकलो नाही तर? आपल्याला जितका बिझनेस अपेक्षित आहे तितका मिळाला नाही तर? आकाश, हातचं सोडून पळताच्या मागे लागणं हा मूर्खपणा आहे। दादा दरवेळी ना एवढं नेगेटिव्ह विचार करायची काही गरज नाही। जरा मोठी स्वप्न बघत जा। हे बाबा, मला ना माफ कर। मला तुझ्यासारखे हवेत मनोरे बांधता नाही येत। माझे पाय जमिनीवर आहेत ना, जमिनीवरच राहू देत। मला हा तुझा निर्णय पटलेला नाहीये, आणि तुझ्या या अविचारी निर्णयासाठी मी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य पणाला लावणार नाही। अविचारी? हो, अविचारीच। आकाश, मला हे पटलेलं नाहीये आणि मी कोणत्याही पेपरवर सही करणार नाही। आणि हे माझं फायनल आहे। अहो अहो ऐका ना, मी बोलते त्यांच्याशी, आलेच। अहो अहो चिडू नका ना, शांत व्हा। कसा शांत होऊ अवनी? सांग ना, कसा शांत होऊ? आकाश असं कसं करू शकतो? मला सांग, काय कमी आहे आपल्याला? सगळ्यांच्या सगळ्या गरजा भागवल्या जात आहेत ना। मग एकदा यश मिळायला लागलं ना की माणसाला हव्यास लागतो, आणि मग माणूस हावरट होत जातो। आकाशचं तसंच झालंय। काय बोलताय तुम्ही? आकाश भाऊजी आणि हावरट? अहो, तुमचं तुम्हाला तरी पटतंय? अवनी, पटण्याचा प्रश्नच नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।